मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा निशाणा। जरांगे हाकेंची चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवारांकडून स्पष्ट। उदयनराजेंनी दिल्लीत घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा। आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको। भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही। अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद, त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। राज्याच्या तिजोरीत पैसा नाही तरी योजना आणल्या जात आहेत। लाडकी बहीण योजनेचे 1 ते 2 हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका। माध्यमांना पाहताच काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर पळाले। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा जितेश अंतापूरकर यांच्यावर आरोप। यवतमाळच्या उमरी कपारेश्वरमध्ये पाण्यात वाहून जाणाऱ्या मालकाला बैलांनी वाचवलं। बैलगाडी मालकासह पुराच्या पाण्यात वाहून जात असताना बैलांनी बैलगाडी नाल्याच्या काठावर आणली। राधानगरी धरणातून 4000 क्युसेकने विसर्ग सुरू। पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर शहरात शिरायला सुरुवात। कोल्हापुरातील कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा। काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी। कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीला पूर। नदीचं पाणी ऊसाच्या शेतामध्ये शिरलं तर निनाई परळे धरण ओव्हरफ्लो। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 इंच। नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पहिल्या T20 मध्ये भारताचा श्रीलंकेवर 43 धावांनी विजय। 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 170 धावांवर ऑल आउट।